हाय, हॅलो सर्वजण कशा आहात? मी मस्त आहे आणि आज गावातल्या देवांचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. त्यामुळेच देवाचं ताट तयार करून घेतलं. निवद, फळं सगळं शेंदूर तयार करून घेतला. वात, दिवे, फळं सगळं बघा हे असं काही आणि देवीला ओटी भरायची होती त्याचं सामान घेतलं, फुलं घेतले आणि कापूर घेतला आणि सर्व काही सामान घेऊन आम्ही देवाला निघालो. माझा मुलगा पण माझ्यासोबत आला आणि त्याने सायकल घेतली होती. हे बघा अगरबत्ती, आंबा आणि आम्ही आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता म्हणून ते सगळं निवद वगैरे घेतलं होतं. पहिल्यांदा गणपतीच्या मंदिरात गेलो, छान गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शन खूप छान झालं, मस्त प्रसन्न वाटत होतं. आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेलो, महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथे बघा असा काळोख होता. लाईट गेलेली होती त्यामुळे आणि बाहेर मस्त नंदीचं पण दर्शन घेतलं. नंदीच्या कानात इच्छा सांगितली काय पाहिजे ते आणि नंदी महाराज सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि माझ्याही पूर्ण करोत लवकरच. नंतर देवीला शेंदूर, ओटी ते सर्व भरली आणि मी पहिल्यांदा शेंदूर लावला. नाहीतर अ, नेहमी जे माझ्यासोबत असतात मोठी म्हणजे मोठ्या बाया म्हणजे तेच लावतात. मी कधीच लावत नाही. पण मम्मी म्हटली, "आज तू लाव." आणि मी सगळं सर्व मनाभावे पूजा केली आणि त्यानंतर आम्ही निघालो. देवीची आरती ते केली, नारळ फोडले. 2 देव्या आहेत इथे आणि दोन्ही देवीची ओटी ते भरली आणि आरती केली. त्यानंतर आम्ही मारुती मंदिरात गेलो. मारुती मंदिरात तिथे छानसं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही ह्याला गेलो कामाई मंदिरात. मग नंतर मुंजाची पूजा केली. मुंजाची आरती वगैरे केली, निवद ठेवला. त्यानंतर इथे चांदखान पण आहे आमच्या घरी म्हणजे गावात. तिचं दर्शन घेतलं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.